चला का ताई, लवकर शोधा. त्या महाराणीला जर संशय आला ना तर यायची माग माग. कुठं ठेवला असं, काय लपवत होती बया. पटकन शोधायला पाहिजे. काय ठेवलं? चला का ते काय ग, काय शोधतीस? काय काय हवंय का तुला? अरे ते पोटातलं म्हणूनच थांबलं नाही बघ. ते चूर्णाचा काही उपयोगच नाही झाला. तुझ्याकडे सगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात ना, म्हणलं बघा पोटाची एखादी गोळी आहे का, म्हणून ते गोळीच शोधत होते. अगं ताई, आहेत की गोळ्या. मला सांगायचं, मी आणून दिलंस तू खोलीत. हा, 2 मिनिटं थांब, लगेच आणतो. रे काय करू काय नाही मला काय कळना झालं. घे काय तू पण. हा, लगेच बरी होशील बघ. घे पाणी, घे घे गोळी, घे बरं वाटेल तुला. घ्यायचीच का? घ्यायचीच का म्हणजे? हा, आता मी गेलो आणि तू गोळी फेकून दिली तर मग? मस्करी करतोय का? घे ना, बरं वाटेल तुला खरंच. घे घे. कडू वास येतोय. काय नाही, कडू वास येत. घे तू, चल. काय नाही होत, चल. घेते. घे, तोंड नको वाकडं करू. घे. ते इकडे. आता लगेच बरं वाटेल तुला. अगं मी मगाशीच तुला देणार होतो, पण तू म्हणलीस की चूर्ण का काय आहे तुझ्याकडे, म्हणून म्हटलं चल राहू दे मग. तेजा पडू करे जरा इथंच. तीच पोटात कळ मारते रे. उभं पण राहता आहे ना मला. म्हणजे तुझ्या बायकोला चालेल ना मी तर पडलेलं? ताई काही काय बोलतेस तू? त्यांना काय प्रॉब्लेम असणार? मी तर म्हणतो मस्त झोप तू इथं, बरं वाटेल तुला. खरंच झोप तू, झोप. हे ठेव तू इथं. बरं काही लागलं तर सांग, मी बाहेरच आहे. हा, आराम कर, काय नाही होत. दरवाजा लावून घेतो, मस्त झोप. हा, बया मरती का काय गोळ्या खाऊन. पटकन शोधायला पाहिजे कुठं काय ठेवले. ते एक कोण तर. केवढ्या साड्या, केवढा साड्यांचा राडा आहे. केवढा पसारा करून ठेवलाय तशी. आता ह्याची चावी कुठं शोधायची? कुठं तर लपूनच ठेवली असणार आहे. पक्की ना आलाय बाई. चांगली टेक्नॉलॉजी आहे. बया
पेन ड्राईव्ह, ह्याच्यात नक्कीच काहीतरी गुपित असणार आहे. म्हणून तर एवढं लॉकर मध्ये लॉक करून ठेवले. वैदेही मॅडम, आउट झाला की हो तुम्ही लपाछपीच्या डावात. सासूबाईंचा फोन. हा बोला आई. हॅलो जावई बापू, अहो कुठे आहात तुम्ही? आणि वैदाई कुठे आहे? नाही म्हणजे अहो मी फोन करते तिला कधीची, तिचा फोन सारखा बंदच येतोय. आता काय कुठे आहे कशी आहे काही कळायला मार्गच नाही. म्हणजे कसं करावं आता? म्हणजे वैद्यांबद्दल तुम्हाला काहीच समजलं नाही? म्हणजे काही झालंय का? हा कुठे आहे वैदू? म्हणजे काही आजारी वगैरे पडली का? काय झालंय? नाही नाही, काय नाही, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आता सगळं ओके. काय झालंय, वैद्यांचा फोन चोरीला गेलाय. मला वाटलं त्या स्नेहाताईंशी बोलल्या, म्हणजे तुम्हाला पण कळलं असेल. मला एका शब्दानं काही बोलली नाही, ती पण नाही आणि तायडी पण नाही. दोघी पण ना सारख्याच आहेत बघा. हा एक मिनिट, हा मी देतो त्यांना, तुम्ही बोला त्यांच्याशी. हा एक मिनिट. आई आहे, बोला. हा बोला, तुम्ही बोला. हा हॅलो आई. आई काय आई ग? हा अगं कधीची फोन करते मी तुला. काय तुझ्याशी कसं बोलायचं काही कळतच नव्हतं. आणि काय ग वैदू, तुझा फोन चोरीला गेलाय मला नाही सांगता आलं तुला? तायडीला बरं सांगितलंस, आणि ती पण तिने पण मला काय सांगितलं नाही. किती जीवाला घोर लागून राहिला माझ्या. कळतच नव्हतं नेमकं काय झालंय, कसं बोलायचं तुझ्याशी, कसं काय. आई तायडीला मी नाही सांगितलं स्वतः, तिला बाहेरून कळलंय. आणि अगं फोन चोरीला गेल्यामुळे कोणाला काही सांगायची सोयच नव्हती. पण फोन चोरीला कसं काय गेला? अगं मी ताईलाच भेटायला गेले होते. हां तिथून निघताना रस्त्यात काही गुंडांनी मला पकडलं. थोडीशी झटापट झाली, त्यांनी फोन चोरला माझा. काय थोडा मुका मार लागलाय बस, बाकी काही नाही. वैदू अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अगं कशाला त्या गुंडांशी झटापट करायला गेलीस? हा अगं फोन गेला, जाऊ द्यायचा होता, आपण नवीन घेतला असता, काहीतरी केलं असतं. कशाला मारामारी करायला जातेस ग बाई? हा तुला 1000 वेळा सांगितलंय मी, तू ना बाई जरा डोकं शांत ठेवत जा. कशाला नसतं धाडस करायला जातीस ग? आणि आता थोडक्यात निभावलंय, अजून जास्त काही झालं असतं तर काय केलं असतं? तू आणि तुला सांगायची पण पद्धत नाही बा, फोन करून सांगावं नक्की काय झालंय, कशी आहेस, बरी आहेस का नाही. अशी कशी ग तू? तू आई सॉरी, खरंच सॉरी, माझं चुकलं. मी करायला हवा होता तुला कॉल, पण सगळं आजच ओरडणार आहेस का? त्यानंतरसाठी ठेव ना काहीतरी. नंतर करू मी तुला कॉल? हां नंतर करते. बरं ठीक आहे, ठेव. ठीक आहे, बाय. काय करायचं या पोरीचं? थँक्यू. नंतर कसं करणार तुम्ही फोन कसं करणार? फोन कुठे आहे तुमच्याकडे? हा फोन तर असायला पाहिजे. घेऊन दिला होता फोन, पण ह्यांनी त्याचा पार चेंदा मेंदा केला. बाई काय करणार?
कोणाचं भलं करायची रीतच उरली नाही या जगात. यांनीच चेंदा मेंदा केला म्हणजे? वैदी, तुम्ही माईने दिलेला फोन फोडला? तेज प्रताप, अहो आमचं म्हणणं एवढं मनावर घेतलं तुम्ही, गंमत केली हो. म्हणजे काय गंमत फक्त तुम्हा तरुण मुलांनीच करायची का, आम्ही नाही करायची? अच्छा, तुम्ही बोललात मला वाटलं खरंच. नाही नाही, हरकत नाही. म्हणजे घेतला होता फोन आम्ही यांच्यासाठी, पण हा जालिंदर वेंधळा नुसता. आम्ही काहीतरी महत्वाचं बोलत होतो आणि तेवढ्यात आला, धक्का मारला आणि तो फोन पडला ना आमच्या हातून. पण असू देत, म्हणजे एक नारळ कुचका निघाला, पण दुसरा पण तसाच निघेल का? नाही का? घेऊन देणार आहोत आम्ही त्यांना नवीन फोन. सुनबाई, तुमच्या आवडीचा फोन सांगा, म्हणजे आवडीचा रंग आणि चांगली कॅमेरा क्वालिटी. आत्ता मागवतो. तेज प्रताप, अहो खूप गरज आहे या ना फोनची. खूप महत्वाची कामं करायची असतात ना फोनमधून. आलेच. गोळ्या घ्यायच्या आहेत मला. हो हो, या या. मी आलोच नाही. आई, एकदम ठणठणीत दिसताय. हे बरोबर, आता पोट दुखत नसेलच ना? मला काय झालंय? हे बघ, मी एकदम ठणठणीत आहे, एकदम व्यवस्थित, काहीच नाही झालंय मला. औषध खूपच चांगलं होतं असं म्हणूया. खरंच पोट दुखत होतं की ह्या वेळेस पण? तुला काय वाटतं मी नाटकं करते का? हा, आणि तू कोण ग माझी उलट तपासणी घेणारी? ज्या वाटण आलीस ना त्या वाटणी गप जायचं, कळालं का? लोकांच्या पायात पाय घालायची सवय मोडणारच नाही तुझी, आहे ना? ठीक, चल. काय बघती? निघ ना, निघ, चल. मी आईला नंतर कॉल करते असं सांगितलंय खरं, पण आता कॉल तरी कसा करू?
तर तेजप्रताप पण सकाळपासून कुठे गेलाय काय माहिती. मदत तरी कोणाकडे मागू? प्रिया. अगं काय? कुठं? तुलाच शोधायला निघाले होते. का? अगं मी ना आईला म्हटलं होतं की मी नंतर कॉल करेन. मी जर आता कॉल केला नाही तर खूप ओरडा पडेल, म्हणून मग म्हटलं तुलाच रिक्वेस्ट करा. तुझा फोन देशील का मला? दिला असता, पण काय ना संदेशचा कॉल येणार आहे. सॉरी हा. आलेच. अगं किती सिरियस होते. गंमत केली मी. घे तू पण ना. पण काय ग, तेजाने नवीन फोन नाही दिला तुला घेऊन अजून? नाही, म्हणजे देईल कदाचित. कदाचित नाही देणार. म्हणजे देईल नाही देणार काय? म्हणजे मीच म्हटलं त्याला की नको देऊस मला फोन. पण का? त्याची जर तुला मनापासून काहीतरी द्यायची इच्छा असेल तर घ्यायला काय हरकत आहे? आणि हे बघ, एखादी गोष्ट स्वीकारण्याने समोरच्याला आनंद मिळणार असेल तर घ्यायला काहीच हरकत नाहीये. कारभारीन बाई, अहो काय बघतोय हे आम्ही? हा, ज्या गोष्टी या गोष्टींना कळायला पाहिजेत त्या गोष्टी तुम्हाला कळाल्या, कसं काय हो हे? मग कशी आहे माझी नजर? सगळ्यांवर बारीक नजर असते माझी, लक्षात ठेवायचं. नाही, पॉइंट आहे बरं का, पॉइंट आहे. नाही, आम्ही एवढी वर्ष सर्व्हिस करतोय आणि आमचं एवढं स्ट्रॉंग नेटवर्क नाही. तुमचं म्हणजे एक काम करतो, आमचे पाटील आहेत का नाही, पाटील, त्यांना तुमच्याकडे शिकायला पाठवतो. काय कामगिरी केली तुम्ही? हा, कोण आहे मी? शलाका मक्तेदार कोष्टी. बर, ते सगळं सोडा, एक गोष्ट सांगा बरं, कुणी काढले असतील हे फोटो? हे फोटो ना, हे फोटो म्हणजे नाही, तुम्ही नसेल काढले. हे फोटो ना घरातले दुसरेच कोणीतरी काढले असणार आहेत. हा बरोबर. हा, तरीच म्हणलं तुमचं एवढं डोकं चालणारच नाही ना. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे आम्हाला असं म्हणायचं होतं की हा, तुम्ही एवढ्या छोट्या गोष्टी करतच नाही ना, मोठ्या गोष्टी करता. मोठ्या एकदम. नाही, फोटो कुणी बी काढेल, पण या फोटोचा कसा वापर करायचा हे तुमच्याकडून शिकावं. हा, आम्हाला वाटते ना हे फोटो सुनबाईंनी काढला असणार. हा, वैदेनीच काढले ते फोटो, आहे की नाही? त्या टाळी आता कसं पोलीस शोधताय बघा, तर परफेक्ट ओळखलं. मग एवढी वर्ष नोकरी करतोय, कसं वासावरनं कळतं गुन्हेगार कुठे येते. हा, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? त्या वैदेहीच्या मागं गुंड लागले होते, त्या गुंडांनी तिला पाडलं, ती बेशुद्ध पडली, मी तिला घरी घेऊन आलते. ते सगळं घडलं नव्हतं, ते घडवलं होतं. विचारा कोणी? माईसाहेब मक्तेदारांनी. हा सगळा माईचा प्लॅन होता. त्या टवळीने का नाही ह्या फोटोंचा बॅकअप घेतलाय. हो कारभारीन बाई, मी काय म्हणतोय, हे सासूबाईंचा दुसरा चेहरा जर जगासमोर आला तर काय होईल? कुठं तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्यांना. ते तर होईलच, पण आता मला जो खजाना सापडलाय का नाही त्याचा योग्य वापर मी करून घेणार. कसा करू? म्हणजे
त्या टवळीला माझ्या तालावर नाचायला लावू का रमावतीच्या आई साहेबांना मला दंडवत घालायला लावू? आता जे काय करायचंय त्याचा निर्णय माझ्या हातात आहे. लय मोठं घपाड घावलंय मला. आता बघाच काय करते ते. स्नेहाताई, ओ स्नेहाताई. तेच प्रतापराव, अहो या ना आतमध्ये या. नाही आत नाही, जरा गडबड आहे. गडबड सकाळ सकाळ? वैद्यची तब्येत बरी आहे ना? नाही नाही, तब्येत बरी आहे. त्यांचं जे काय सुरू आहे ते काय बरं नाही. म्हणजे एक मिनिट, ती तुम्हाला परत काय बोलली का? ऐका ना, ती काय बोलली असेल ना तर मला सांगा, मी समजावते तिला. तुम्ही उगाच रागवू नका तिच्यावरती. मला सांगा ती काय बोलली का? काहीच नाही बोलल्या. ते काय नाही, मी माझंच एक महत्वाचं काम होतं म्हणून आलो होतो. कसलं काम? हे घ्या. हे काय? फोन आहे, नवीन फोन आहे, आत्ताच घेतलाय. ते वैद्यांवर हल्ला झाला ना, त्यामुळे त्यांचा फोन चोरीला गेला, म्हणून मीच घेतला त्यांच्यासाठी. आता हा फोन तुम्ही त्यांना द्या, हा, आणि त्यांना सांगा हा फोन तुम्ही आणि परेश रावांनी मिळून त्यांच्यासाठी घेतलाय, तेवढं करा फक्त. हो, 40,000चा फोन आहे. नाही ते मी नाही देऊ शकत. ते वैद्यला पटणारच नाही की मी घेतलाय म्हणून फोन. नाही, एक काम करा, हा फोन तुम्हीच द्या. काय तिला जर कळलं ना की मी खोटं बोलले तिच्याशी तर परत भांडणाला ताप होईल. त्यापेक्षा नको, मी नाही देत. मला नाही जमणार. नाही खरंच, सॉरी. काय पण बायको मिळाली आम्हालाच नाही आली. अशी कशी हो तुमची बहीण? एक बायका नवऱ्यानं काही गिफ्ट आणलं तर आनंदानं उड्या मारतात. तर आम्ही प्रेमानं काहीतरी द्यायचं बनतोय, घ्यायचं नाव नाही काढत. एवढ्या सगळ्या लढतरी करायला लागतात म्हणून सांगू, आयुष्यच खडतर झाल्यासारखं वाटतंय हो. मी काय म्हणते, तुम्ही एवढ्या आवडीने तिच्यासाठी घेतलाय ना, मग तुम्हीच द्या ना तिला हा फोन. आम्ही द्यायला गेलो तर हात पण लावणार नाहीत त्या. ऐका ना, मग तिला असं सांगा की तुम्ही EMI वरती घेतलाय फोन आणि हळूहळू हप्ते भरणार आहात सगळे. आयडिया चांगली आहे, पण त्यांना विश्वास बसेल ना? अहो, का नाही बसणार? हा, मग नाही, पण ते परत स्वकमाईचं आलंच ना त्यात. मग काहीतरी विचार करू द्या मला. नाही स्नेहा, ते काहीतरी वेगळा जुगाड करावा लागणार.